2 बायका, 300 हायवा, 400 एकर जमीन, 4 कला केंद्रे, 12 वाईन शॉप, 1 फ्लोअर, 100 कोटींच्या आलिशान गाड्या, क्रशर, रेती माफिया, राख माफिया, 15 अपहरण, खंडणी, चोरी, हत्या, दंगलीचे गुन्हे, अवैध शस्त्र आणि 2000 कोटींची रोख संपत्ती. संपत्तीची ही न संपणारी यादी आहे समाजसेवक वाल्मिक अण्णा कराडची. आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही यादी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. वाल्मिक कराड अटक झाल्यापासून सर्वाधिक चर्चा त्याच्या संपत्तीची झाली आहे. नेमकं संदीप क्षीरसागरांचं ट्विट काय? वाल्मिक कराडला संदीप क्षीरसागर समाजसेवक का बोलले? खरंच वाल्मिक कराड समाजसेवक आहे का? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नाव आल्यापासून टोकाचा विरोध आणि टोकाचं समर्थन पाहायला मिळालंय. वाल्मिक कराडचं नाव खंडणी प्रकरणात आलं त्यावेळी त्याच्या समर्थनात त्याचे समर्थक अक्षरशः रस्त्यावर उतरलेत. वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असं म्हणत त्यांनी आंदोलनं केले. पुढे तपासात वाल्मिक कराडचं नाव समोर येत गेलं. वाल्मिक कराडही फरार झाला. CIDने वाल्मिक कराडचे बँक डिटेल्स, कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅट बाहेर काढले. त्यातून वाल्मिक कराडच्या 2 पत्नी असल्याची माहिती समोर आली. यानंतर वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या अनेक कड्याही समोर आल्यात. वाल्मिकच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. पुण्यातील आलिशान भागात करोडोंचे फ्लॅट, एमनोरा पार्कात एक अख्खा फ्लोअर ज्योती जाधवच्या नावावर असल्याचं बोललं जात आहे. तसंच वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिरी कराडच्या नावावरही अनेक जमिनी आणि करोडोंची संपत्ती असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. बीड आणि परळी शहरात वाल्मिकने आपला ड्रायव्हर, वॉचमॅन यांच्या नावावरही संपत्ती घेतल्याचा गौप्यस्फोट सुरेश धसांनी केला आहे. आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7 5 35 कोटी. आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. टोटल टेरेस मागितला होता आकानी. वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला. म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढं गेले. ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढं गेलं की लगेच माणूस जातं. अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली. इतकंच काय तर वाल्मिकची परदेशातही संपत्ती असल्याचा पोलिसांना संशय आहे. एकीकडे वाल्मिकची एक संपत्ती समोर येते तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली म्हणून त्याचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. वाल्मिक कराड गोरगरिबांना मदत करणारा देवमाणूस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचा समाजसेवक म्हणून उल्लेख केला का असं बोललं जात आहे. वाल्मिक कराडची समोर येणारी एकूण संपत्ती आणि त्याला परळीच्या लोकांचा मिळणारा पाठिंबा याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.